आजपासून वर्ध्यात माय मराठीचा उत्सव म्हणजेच 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याचं उद्घाटन होत आहे आणि 3 दिवस हा उत्सव चालणार आहे. 3, 4, 5 फेब्रुवारी. संमेलनाकडून आमच्या काही अपेक्षा आहेत आणि त्याची 2 कारणं आहेत. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या भूमीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे, महात्मा गांधींनी पवित्र केलेली भूमी, त्यांचे शिष्य विनोबा भावे यांची भूमी, असा एक त्याचा जो संदर्भ आहे. आणि दुसरा संदर्भ जे अध्यक्षपदी निवडले गेलेले आहेत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, सातत्यानं त्यांनी सामाजिक इतिहास लिहिण्याचं फार महत्त्वाचं काम 1850-60 पासून ते साधारणतः 1960 पर्यंत या 100 वर्षातला आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या ज्या सामाजिक राजकीय घडामोडी घडल्या त्याच्या बाबतीत, देश पातळीवरच्या पण आहेत पण विशेष करून महाराष्ट्रातल्या, या 2 गोष्टीमुळे थोड्याशा आमच्या काही जरा वेगळ्या अपेक्षा साहित्य संमेलनाकडून आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावेंचं मी नाव वेगळ्या कारणासाठी घेत आहोत की ह्यांचं जे लिखाण आहे, ज्या पद्धतीनं चरख्यावरती सूत कातत असताना सलग असा दोरा निघावा, असं अतिशय सुबोध सुंदर अशी भाषा महात्मा गांधींनी वापरली. विनोबांनी सुद्धा अगदी वेद उपनिषदांचं भाषांतर करताना सुद्धा फार छान भाषा, फार सुंदर भाषा त्यांनी वापरलेली आहे. मिलिंद बोकील यांनी त्यांच्या एकूण साहित्याचं संकलन करून एक निवडक पुस्तक अर्थ तो सांगतो पुन्हा विनोबांच्या लेखांचं फार सुंदर पुन्हा नवीन पिढीसाठी, नवीन वाचकांसाठी म्हणून तयार केलेलं आहे. आमचा मुद्दा जो आहे तो या अंगानं असा आहे की स्वतः अध्यक्ष असलेले नरेंद्र चपळगावकर की जे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीत स्वतः सक्रिय राहिलेले आहेत आणि लेखक आहेत. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि आताचे अध्यक्ष. दुर्दैवाची गोष्ट अशी की अशा म्हणजे निकटच्या काळामध्ये जे काही साहित्यिक होते ते एकूण सगळ्या सामाजिक आणि बाकीच्या उलथापालथीपासून, घटनांपासून, चळवळीपासून दुरावले. आपल्या काहीतरी हास्यदंती मनोऱ्यात राहायला लागले. हा एक सगळ्यात मोठा आक्षेप आहे. म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महाविद्यालयात शिक्षकांचे, प्राध्यापकांचे वाढत गेलेले पगार, शिक्षकांचा 7वा वेतन आयोग, ह्याचा अपेक्षा अशी होती खरं तर या सगळ्यांनी मिळून वाङ्मयीन चळवळीला, साहित्य चळवळीला, गावोगावच्या ग्रंथालय चळवळीला चालना द्यावी. म्हणजे मुळात जो कोणी याच्यावरती काम करणार आहे तो स्वतः सक्षम असला पाहिजे, ही व्यापक भूमिका घेऊन शिक्षकांना जसं चांगले वेतन आयोग देण्यात, चांगली म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेमध्ये चांगले सर्वसामान्य लोकांच्या पेक्षा, त्याचा उद्देश असा होता. त्याच्यामध्ये विशेषतः जे मराठीचे शिक्षक आहेत, म्हणजे शालेय पातळीवरचे मराठीचे शिक्षक आणि महाविद्यालयीन पातळीवरचे मराठी विभागात त्याच्यातले प्राध्यापक, या सगळ्यांचे जे पगार गेल्या 15-20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये चांगले झाले, त्याचा एक फायदा साहित्य संमेलनाला व्हावा, साहित्य चळवळीला व्हावा अशी अपेक्षा होती, तोही झाला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणची साहित्य चळवळ, वाङ्मय चळवळ, ग्रंथालय चळवळ वाढीला लागावी, ती पण झाली नाही. आणि हे सगळे आपल्या हास्यदंती मनोऱ्यामध्ये जाऊन बसायला लागले. आताचे जे अध्यक्ष निवडले गेलेले आहेत एक मताने न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, हे उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून राहिलेले होते. त्याच्या आधी त्यांनी वकिली केली होती, पण ते हास्यदंती मनोऱ्यामध्ये बसून राहिले नाहीत. ते स्वतः सक्रिय होते. दैनिक मराठवाड्याचे त्या सगळे विश्वस्त मंडळ आणि अतिशय जवळचा असा तो ग्रुप होता. आनंद भालेरावांच्या भोवती गोळा झालेला, त्याच्यामध्ये ते एक प्रमुख होते. या प्रदेशातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीमध्ये सुद्धा ते सक्रिय राहिलेले होते आणि इतकं करून ते लेखक आहेत. म्हणजे लेखकाने फक्त मी माझं लिखाण करतो आणि बाकीच्या गोष्टीशी माझा संबंध नाही, हे जो गैरसमज होता तो ह्या अध्यक्षांनी दूर केला. विनोबांनी स्वतःच्या सगळ्या चळवळीमधून सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं लिखाण केलं. महात्मा गांधीचं तर मी उदाहरण दिलेलंच होतं. आपल्याकडे तसं राजकीय नेत्यांच्या बाबतीत आंबेडकरांचं उदाहरण आहे की अतिशय सुंदर अशी भाषा त्यांनी वापरली. साने गुरुजींचं उदाहरण आहे. साने गुरुजी सगळ्या चळवळीमध्ये सक्रिय असताना सुद्धा फार सुंदर पद्धतीनं लिहायचे. म्हणजे खरं तर चळवळीतले हे नेते, चळवळीतले हे सगळे धुरीण, हे प्रत्यक्ष लेखक कसे आहेत ह्याच्या बाबतीमध्ये एक वेगळा विचार व्हायला पाहिजे. ज्या शेतकरी संघटनेचा बिलला मी अभिमानानं लावतो, त्या शरदोशींनी 3,500-4 हजार पानं मराठीतली होतील अशी इतकी 16 पुस्तकं त्यांची आम्ही प्रकाशित केलेली आहेत. आणि ती भाषा इतकी सुबोध, सुंदर, सरळ, सोपी अशी भाषा आहे. त्याच्यामुळे चळवळीमधले लोक किंवा जे साहित्यिक आहेत त्यांना चळवळीमध्ये रस, प्रत्येक जण काही चळवळीचं नेतृत्व करू शकतो असं नाही, तशी अपेक्षा पण नाही. त्याच्यामुळे आता जे संमेलन होत आहे त्या पार्श्वभूमीवरती आमची एक अपेक्षा अशी आहे की जे हेराम कुलकर्णी एक अशातलं नाव आहे की जे स्वतः सक्रिय आहेत. मिलिंद बोकील बऱ्याच सामाजिक चळवळींची अतिशय जवळून निगडीत आहेत, तशी त्यांची पुस्तकं पण आलेली आहेत. तुम्हाला अशी कितीतरी नाव, अनिल अवचट
त्यांचं निधन झालं, पण त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये ते काही असे काही रस्त्यावर उतरून लगे मोर्चे आणि आंदोलन करणारे होते असं नाही, पण त्या सगळ्या चळवळीशी निगडीत होते, त्याच्यामध्ये सक्रियपणे काम केलेले होते. असे कितीतरी लोक आपल्याला सापडतील. विनय हार्डीकर एकतर पत्रकार म्हणून सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असलेले आणि अतिशय सुंदर पद्धतीनं आताही त्यांचं पुस्तक आलेलं आहे. आपल्याला अशी काही लोक निवडून, म्हणजे आमचा या संमेलनाकडून अपेक्षा अशी आहे की चळवळीशी संबंधित लोकांनी लिखाण करावं आणि जे लेखक आहेत त्यांनी सुद्धा चळवळी जवळून अनुभवाव्यात. फक्त आपण म्हणजे दोघांमध्ये जे अंतर पडलेलं आहे ते अंतर दूर झालं पाहिजे आणि हे एकमेकांमध्ये मिसळून गेलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी अपेक्षा या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो आहोत. म्हणजे साहित्यिक हा दुसरा कोणीतरी आहे, किंवा बऱ्याचदा असं होतं की ज्यांना आता जनस्थान पुरस्कार मिळाला त्या आशा बगे यांना शास्त्रीय संगीत विषयक अतिशय सुंदर त्यांचा स्वतःचा अनुभव आहे, त्या शिकलेल्या आहेत आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कादंबऱ्यात लिखाणामध्ये पडलेलं आहे. आपल्याकडे झालं असं सुहास बहुलकरांचं एक मी उदाहरण सांगतो. चित्रकार आहेत आणि फार सुंदर पुस्तकं त्यांची आलेली आहेत. शिल्पकार गोपाळराव देवस्करांवरती किंवा बाकीच्यांवरती, म्हणजे अशा विषयातलं लिखाण करणारे इतर क्षेत्रातले लोक त्यांनी लिखाण करायला पाहिजे आणि लेखकांनी हा विषय समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे चळवळी म्हणजे रस्त्यावर उतरून मोर्चाच काढला पाहिजे, तुरुंगातच गेलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे असं नव्हे. चळवळीशी निगडीत असणाऱ्या लोकांनी लिहिणं आणि लिहिणाऱ्या लोकांनी चळवळीशी जुळून घेणं, ह्या दोन्ही गोष्टी. आणि फक्त चळवळ म्हणजे सामाजिकच चळवळ नाही, कलेच्या प्रांतामध्ये, चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चंद्रमोहन कुलकर्णी सारख्या अतिशय दर्जेदार आणि महत्त्वाच्या चित्रकारांनी खूप चांगल्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. रवी मुकुल लिहितात, अशी कितीतरी नावं आपल्याला. चित्रपट क्षेत्रातले सुद्धा किशोर कदम, म्हणजे सौमित्र नावानं त्यांचा कविता संग्रह आलेला आहे. खरं तर त्यांनी पण त्यांचे चित्रपटाच्या संदर्भातले अनुभव फार उत्कटतेनं लिहायला पाहिजे. चंद्रकांत कुलकर्णी सारखं एक असं नाव आहे की जो एक चांगला लेखक म्हणून समोर येऊ शकतो, त्यांनी लिहायला पाहिजे, पण त्यांनी लिहिलेलं नाही फारसं. म्हणजे फक्त सामाजिक चळवळच नाही तर कला क्षेत्रामधल्या सुद्धा लोकांनी लिहिलं पाहिजे आणि लिहिणाऱ्यांनी हे क्षेत्र समजून घेतलं पाहिजे, असा एक मुद्दा या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्हाला समोर आणावासा वाटतो आणि ती अपेक्षा करावीशी वाटते. कारण की सध्याचे जे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, हे साहित्य क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये स्वतः सक्रिय राहिलेले होते आणि तसं प्रतिबिंब त्यांच्या लिखाणामध्ये उमटलेलं आहे. दुसरा जो मुद्दा आम्हाला प्रकर्षाने समोर मांडावा वाटतो त्याचं कारण म्हणजे हे गांधीच्या भूमीमध्ये हे संमेलन होत आहे. एक जो वाद या निमित्तानं उफाळून आला होता किंवा मुद्दा वरती आणला गेला होता किंवा रंगवल्या, काही कारण काही सांगा, सुरेश द्वादशी शिवार यांना अध्यक्ष कसं करायचं होतं आणि ते अध्यक्ष झाले तर सरकार कसा पैसा देणार नाही, सरकारचा निधी जो आहे 50 लाखाचा, त्याच्यावर जो वाद उपस्थित केला गेला. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांवरती शिंतोडे असे उडवले गेले की हे कसे संघवाले, संघाला धार्जिन असलेले अध्यक्ष आहेत. वास्तविक त्यांची सगळी पार्श्वभूमी समाजवादी चळवळीतली असताना सुद्धा हा मुद्दा थोडा बाजूला ठेवत काय वाद होता, कोणाचा कोणाशी वाद होता. पहिली गोष्ट म्हणजे आमची जी दुसरी महत्वाची अपेक्षा आहे की संमेलन मुळात सरकारवरती अवलंबूनच का असतं. तुम्ही स्वनिधी उभा करायचा प्रयत्न केला, तो काही फारसा उभा राहिला नाही, हे ठीक आहे, पण ज्या पद्धतीने पंढरपूरची वारी दरवर्षी होती त्याला कोणी काही प्रायोजक नसतो, लोक आपण गोळा होतात. गावगावच्या जत्रा ज्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे भरल्या जातात त्याच पद्धतीनं साहित्य संमेलनाचा आयोजक किमान सोयीसाठी सरकारची मदत आवश्यक आहे हे मी समजू शकतो. म्हणजे एखाद्या गावामध्ये संमेलन होणार असेल की तिथली नगरपालिका, महानगरपालिका, जी काही जिल्हा परिषद, जी काही तिथली स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिने काही किमान सोयी करून द्याव्यात, ही अपेक्षा ठीक आहे, म्हणजे स्थानिक पातळीवरची. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या उत्स्फूर्तपणे व्हायला पाहिजेत ना. इतके मोठे सगळे जे मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांचे इतके मोठे पगार आहेत, त्यांना UGC कडून इतकं मोठं अनुदान मिळतं, त्या सगळ्यांनी मिळून हा आपला कार्यक्रम आहे. एरवी त्यांचे रिफ्रेशर कोर्स चालूच असतात, एरवी पण त्यांच्यावरती विविध पद्धतीनं खर्च होतच असतो. किंवा जे सगळे मराठीचे शिक्षक आहेत, सगळ्या सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या 12-13 हजारच्या पुढे आहे, ह्यांना अतिशय तुम्ही त्रोटक अनुदान देता. त्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये सहभागी करून घेणे हा मुद्दा समोर का येत नाही. साहित्य संमेलनाकडून जी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहोत त्याच्यामध्ये लोकसहभाग असावा, संस्थांचा सहभाग असावा. ज्या ज्या ठिकाणी शासन आधीच पैसा खर्च करत आहे त्या ठिकाणाहून त्याचा प्रतिसाद का मिळत नाही. आताही परत नवीन संमेलन करायचं असेल तर परत नवीन त्याच्यासाठी खर्च करा, परत वेगळे अनुदान द्या, साहित्यिकांना प्रवास खर्च मानधन द्या आणि त्यांनी जाऊन फक्त बरं, ते काही फार मोठा मुद्दा नाही आहे. सगळ्यांना असं वाटतं ना की साहित्यिकांचे प्रवास खर्च आणि मानधन. ठाण्याच्या साहित्य संमेलनामध्ये 2010 साली झालेल्या आम्ही त्याचा हिशोब काढला होता. सगळे म्हणजे साहित्यिकांचा प्रवास खर्च, त्यांचे ते दिलेले त्यांना स्मृतिचिन्ह, या सगळ्याचा खर्च काहीतरी जेमतेम 8-9-10 लाखाच्या आतमध्ये बसला होता आणि बाकी 1 कोटी रुपये खर्च हा इतर गोष्टींमध्ये झालेला होता.
संमेलनामध्ये बाकीचा जो आवाढव्य खर्च होतो इव्हेंट म्हणून तयार झाल्याच्यानंतर त्याचा प्रत्यक्ष मराठीला काही उपयोग होतो, भाषेला काही उपयोग होतो, साहित्य चळवळीला उपयोग होतो असं नाहीये. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये तशा पद्धतीचा लोक सहभाग आढळत नाही, जो की तुम्हाला पंढरपूरच्या यात्रेमध्ये आढळतो किंवा गावोगावच्या यात्रा आणि जत्रामध्ये आढळतो. त्याच्यातला धार्मिक एक भाग आपण बाजूला ठेवूयात, पण साहित्य संमेलन म्हणजे एक वार्षिक उत्सव आहे, दिंडी आहे आणि सगळ्या ठिकाणी लोक तिथं गोळा होतात उत्स्फूर्तपणे, तर त्याला एक विशिष्ट असं महत्व होईल. हा एक प्रयोग आम्ही शास्त्रीय संगीत चळवळीसाठी करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी होतो असं लक्षात आले की जेव्हा की लोक सहभाग असतो. लोक सहभाग नसताना कोणीतरी पैसा देणार आहे, कोणीतरी दुसरा एक प्रायोजक आहे, आपण फक्त जाऊन बसायचं, एवढा मोठा मांडव, एवढं मोठं त्याचं सगळं भपका त्याचा, आणि त्याला आलेल्या बातम्या, त्याच्यामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप, त्याच्यावरचे वाद, सहज झालेले वाद म्हणा किंवा मुद्दाम रंगवलेले वाद म्हणा, ह्याच्यामुळे साहित्य बाह्य कारणासाठीच साहित्य संमेलन गाजत राहतं. न्यायमूर्ती नरेंद्र चपळवकर अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबांच्या भूमीमध्ये हे संमेलन होत आहे, म्हणून आम्ही एक सर्वसामान्य रसिकांकडून अपेक्षा व्यक्त करतो आहोत, लोकाभिमुख संमेलन झालं पाहिजे. साहित्यिकांनी चळवळी, कला चळवळी या क्षेत्रामध्ये रस घेतला पाहिजे आणि या क्षेत्रातल्या लोकांनी लिहिण्यासाठी पुढे आलं पाहिजे. इथेच थांबूयात. संमेलनासाठी सगळ्या साहित्यिकांना शुभेच्छा. तिथे जाणाऱ्या रसिकांना त्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि ह्या सगळ्यांच्या विचारातून अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून हे संमेलन साजरं व्हावं यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा.